नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर दुचाकी स्लिप, एक ठार एक जखमी। अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करणे गरजेचे। दीपक उतेकर। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे गावाजवळ महाबळेश्वर बाजूकडून पोलादपूर दिशेला येत असताना दुचाकी स्लिप झाल्याने मागील बाजूस बसलेल्या सहकार्याने गाडीवरून उडी मारल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दुपारी 2:30च्या सुमारास घडली आहे। याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघाताबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। अपघाताची माहिती समजताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी व स्थानिक जनतेने पोलादपूर रुग्णालयात धाव घेतली। तसेच तहसीलदार कपिल घोरपडे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी तरुणाची विचारपूस केली। दरम्यान गेल्या महिनाभरात 8 ते 10 अपघात होऊन अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे। येत्या पावसाळ्यात रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठेकेदार आणि प्रशासनाने रस्त्याची योग्य ती दुरुस्ती देखभाल करावी अशी मागणी काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर यांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 13/5/2025 रोजी 2:30च्या सुमारास मौजे कापडे गावच्या हद्दीत श्रद्धा हॉटेल समोरील वळणावर तालुका पोलादपूर येथे फिर्यादी व दुचाकी चालक आदित्य सतीश पवार राहणार चोळई तालुका पोलादपूर यांच्या मित्राच्या नावे असलेली ॲक्टिवा मोटारसायकल नंबर MH06CR 8064 ही स्वतः चालवीत महाबळेश्वर ते पोलादपूर रोडने पूजेचा कार्यक्रम करून पोलादपूर बाजूकडे येत असताना समोरून पोलादपूर बाजूकडून अचानक एक वाहन आल्याने फिर्यादी यांनी ॲक्टिवा स्कूटरला ब्रेक लावल्याने पाठीमागे बसलेले मयत राज विनोद कदम यांनी स्कूटरवरून उडी मारल्याने फिर्यादी यांचा स्कूटरवरचा ताबा सुटून स्कूटर रोडवर स्लिप होऊन अपघात झालेला आहे। सदर अपघातात फिर्यादी यांना दुखापत होऊन स्कूटरवर मागे बसलेले राज विनोद कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे। त्याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 28/2025 मोटार वाहन विधी अधिनियम 1988 चे कलम 184, भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 106(1), 281, 125, 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कोंडाळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। आजचा हा दुर्दैवी अपघात झाला, याबाबत काय सांगा? सर, आजचा अपघात एक तरुणाचा अपघात आहे आणि असा कुठलाही या अपघातामध्ये शिकण्यालायक म्हणजे तरुणांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा। या अपघातामध्ये शिकण्यामध्ये याला डोक्याला मार लागला आणि त्याच्यामुळे एका चांगल्या गरीब घरातील मुलाचा जीव गमावला। अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? सर, आता जे रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या ठेकेदारांना सांगून जे साईड पट्टीला जे खड्डे मारलेत, कटिंग केली आणि मोठ्या प्रमाणात माती पावसाळ्यामध्ये वाहून येते। आता पाऊस चालू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने हे सातत्याने अपघात होत आहेत। महाबळेश्वर रस्ता आणि घाटात वारंवार अपघात होतात, याबाबत आपण काय सांगा? सर नमस्कार, काळभैरवनाथ रेस्क्यूचे आम्ही सर्व सदस्य आहोत। गेली 1.5 ते 2 महिने झाले महाबळेश्वर ते पोलादपूर ह्या रस्त्याचं काम चालू आहे, परंतु ह्या रस्त्याचं काम चालू असताना तिथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी ठेकेदाराकडून किंवा प्रशासनाकडून घेतली जात नाही आहे। कारण आज आम्ही रेस्क्यूच्या माध्यमातून लोकांना मदत करतो। 10 अपघाताची नोंद झालेली आहे सर, आणि वारंवार जे अपघाताचे जे पॉईंट आहेत, जे टर्निंग आहे, त्या टर्निंगच्याच विषयामध्ये आपल्या तालुक्यातला एक स्थानिक मुलगा चोळई गावातला दगावला आहे। त्याचं खूप दुःख आहे आणि वारंवार तिथं आता पावसाळा आलेला आहे, वारंवार मोटरसायकलचे अपघात तिथं घडत राहणार आहे। तरी लवकरात लवकर प्रशासनाने त्या ठेकेदाराला, संबंधित ठेकेदाराला सेफ्टी संदर्भात चर्चा करून तिथे भविष्यातील मोठे अपघात टाळावे यासाठी आमची विनंती आहे।